बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका. प्रकरण 14. कुसुंब्या रंगाच्या स्टेटसला रिप्लाय आला आणि श्रावणी कितीतरी वेळ मोबाईल धरून बसली. पण नंतर अव्यक्तातच अव्यक्तता. छापऱ्याची तटबंदी ढासळत गाव उघडं पडलंय, पण सांगळे सर मर्यादेची तटबंदी कधीच ढासळू देत नाही. नजरेच्या पाऱ्यात भावनेचा ताप वाढल्याचं निदर्शनात येतही, पण तरीही सांगळेचा नजरेचा गोठणबिंदू व विलियन बिंदू ही पक्का ठरवलेला जणू. अवंतिकाचा आपलं डोकं उठवणारा स्प्रे, बट मोगऱ्याचा की कोणत्या मोगऱ्याचा गजरा आणि कुसुंबी साडीच्या पदराशी खेळणारे आपण, हे सारं सारं सांगळीच्या नजरेचा पारा ताप वाढलेल्याच दर्शवत होता. पण तरी सांगळीची मर्यादा कमालीची. आपण एक वेळ ते कॉल येताच निघतानाच्या क्षणी पार वितळत होतो. समर्पण. पण सांगळीचं ठरले पण पक्क. ही पण एक स्थितप्रज्ञाच. हवी असली स्थितप्रज्ञता ही सांगळीकडून शिकण्यासारखी आहे. श्रावणीनं मोबाईल घेतला. ती टाईप करू लागली. लिहावं सारं सारं. छापरीच्या गाडीत बसल्यापासूनचा प्रवास अच्छा चहा पोह्याम पावेतो. अव्यक्तता असंही होते. व्यक्ततेची संपृक्तता गाठावी. तिने रात्रीच्या 2 वाजे पावेतो एक एक बाब लिहून काढली. लेखास नाव दिलं श्र बाराखडी. सेंड करावं का? श्रावणी, तुझा स्वभाव तापट रोखटोक, पण सागळीकडून ठरले. पण मर्यादा शिक नको. तिनं तो लेख आपल्या अकाउंटंटला सेंड करत चपलावती निद्रेच्या स्वाधीन झाली. निद्रेत तिच्या निमा सदा नाना येत राहिले. नानाचं मुखमंडल तिला एकदम प्रसन्न भासत होतं. जणू मुख संमती देतानाही आनंद विलसत होता त्यांच्या चेहऱ्यावर. छापऱ्यातल्या लोकात विलक्षण ऊर्जा होती. बनेल, रंगेल, रगेल, वाह वाह, पक्की बदमाशीपणाची म्हणा. आधी ती दारूच्या भट्टीवर व पत्त्याच्या क्लबमध्ये खर्ची होत रूपांतरित होत होती. पण श्रीकांतने वेगवेगळ्या खुबीनं भट्ट्या व क्लब बंद केले. कॉलेजची मुलं आता अभ्यासात ती ऊर्जा रूपांतरित करू लागले. पण लोकांचं काय? त्यांची सारी ही ऊर्जा जणू स्थितीज रूपात साठत होती. तिला गतीत रूपांतर होणं होतच. गोपाल शेठच्या वाड्यात गावात बऱ्याच वर्षांपासून बंद पडलेल्या लढीत सुरू करण्याची चर्चा गतिमान झाली. छापऱ्यात बुम उठली. गावात लढीत करायचा. झालं पारधी वस्ती, कोळी वस्ती, गुरव आळी, एकच बात लळीतच्या साऱ्या सोंगांचे मुखवटे धनाजी अप्पांच्या वाड्यातील खालच्या मधल्या धूळ खात पडलेली. गदा, धनुष्यबाण, शूर्पणखा, राम, लक्ष्मण, सीता, रावण, साऱ्यांचे मुखवटे, आभूषणे, कपडे, बरंच काही पाही, वह्याही. भैयासाहेब येताच गोपाल शेठ, पदम आबा, नरू, गुरुवामा, रामा, पारधी मंडळी भेटली. त्यात पुढे जुने पार्टकार, कुणी गणपती, कुणी रावण, कुणी निमदेव, कुणी राम लक्ष्मण बनणारे नेहमीचे कलाकार. साऱ्यांना आपली जुनी कलाकारी, आपल्या अंगातलं कसब दाखवण्याची आतली क्षितिज ऊर्जा शांत बसू देईना. भैयासाहेब, ललित उत्सव झालाच पाहिजे. माझं काय, मी उपरा. गाव तुमचं, निर्णय तुमचा. वाटल्यास लागणारा सारा खर्च देईन मी. प्रश्न खर्चाचा नाही. वाड्यातली सारी सोंग जशी असतील तशी काढून द्या. त्यांना नवीन सजवावी लागतील व मागच्या भागातला रथही. पदम आबा, ठीक आहे, मी श्रीकांतला सांगतो म्हणत भैयासाहेब उठले. त्यानं वाड्यातला तळमजला म्हटला की अंगावर थरका पुढे.
कापरं भरल्यागत. भैयासाहेब, हे सांगळे सर तुमच्या नात्यातले का हो? गोपाल शेठने बंगळीवरील सुपारी अडकीत त्यानं उभ्या उभ्याच कातरत विचारलं. आमची लहान मुलगी वंदनाबाई व जावई रमाकांत सांगळे यांचे चिरंजीव होते. आमचे नातू व चंदन अक्काचे मानसपुत्र. उठून उभ्या झाल्या भैयासाहेबांनी संधी साधत एकदाचा छापऱ्यात धमाकाच केला. अक्का थरथरली. डोळ्यातला आसवांचा बांध फुटला. केव्हा ना केव्हा हे छापऱ्याला सांगायचंच होतं. ती आयतीच संधी आली म्हणून भैयासाहेबांनी जणू छापऱ्यात द्वाहीच फिरवली. सारी लळीतची सोंग तोंड वासून धक्का पचवत आश्चर्यानं पाहू लागली. गावात कर्णोपकर्णी एकच वदंता पोहोचली. सांगळे सर वाड्याचे वारसदार. मला माहीतच होतं हे सांगळे सर म्हणजे पोहोचलेलं व्यक्तिमत्व असावं. दुधाचा उखडा माझ्याकडे होता तेव्हाच मला शंका आलेली. पण मग एवढे दिवस भैयासाहेब व चंदन अक्कानं ही बाब झाकून का ठेवली? दूधवाले दगाबाबा जाणतेपण अजाणतेपण एकाच वेळी दाखवत मारुतीच्या पाराजवळ दूध घेणाऱ्यांना सांगू लागले. तीच गत हंसा पोस्टमनची. तोही डाक वाटता वाटता प्रश्न वाटू लागला. उत्तरे शोधू लागला. भाऊ, वाडा पेटला तेव्हा त्या वंदनाबाई व रमाकांत ड्रायव्हरही त्यातच भाऊसाहेबांबरोबर. पण मग तेव्हापासून या भैयासाहेब व अक्कानं या पोरास कुठं लपविलं होतं? आम्हास कुणाचं एक साधं पत्र लपवता येत नाही. हंसा पोस्टमन. हंसा, त्यावेळेस धनाप्पाचा भाऊसाहेब यानं मात्र आपली दहशत पसरवली होती छापऱ्यातल्या छपरात. वागरू होतो तो भाऊसाहेब. लोक काय काहीही सांगतात. जाऊ द्या, आपणास काय करायचंय? रामा पारधी. रामा, मी पण ऐकलं होतं बऱ्याच तोंडी. पण त्या भाऊसाहेब व या सांगळे सरांचा काय संबंध? हंसा पोस्टमन टपाल पेटीतून डाक खंगाळावं तसं रामास खंगाळू पाहत होते. हंसा, चंदन अक्काचं संतुलन बिघडलं होतं. पण सांगळे सर आले गावात आणि त्या चांगल्या झाल्या. रामा लहान तोंडी मोठा घास घेण्यास घाबरला व पलटी घेत कलटी मारू लागला. हंसा पुढच्या गल्लीत रामाची ही डाकही वाटू लागला व अनेकांना खंगाळू लागला. मग आंब्याच्या डाली, रावसा कसा साधा व भावसा कसा बनेल, दोघांची साम्यता त्यानं कसे घोळ होत आणि त्या घोळात चंदन अक्काचं संतुलन कसं बिघडलं. साऱ्या गल्लीतून हंसाप्रमाणे पिकलेल्या पानांनी ही डाक वाटल्या. प्रत्येक गावातील लोकांचं शास्त्र असतं. ज्या गोष्टी लपवायच्या त्या बरोबर उकरून काढतात. भले वेळ लागो, पण उकरत चघळत राहतात व सगळ्याला लावतात. श्रीकांत जिन्यानं तळघरात उतरला. उग्र दर्प, उंदीर घुशींचा सुळसुळाट व त्यांचा दर्पागतच चिरपरिचित आवाज धुळीत मिसळला. वास्तविक हा भाग बराच जळाला होता. यथावकाश खुणा पुरल्या जाव्यात म्हणून भैयासाहेब यांनी तो नंतर दुरुस्त केला. तरी त्याकडं ना चंदन अक्का फिरके ना भैयासाहेब. त्या कटू स्मृतीच नको. श्रीकांतनं सोबत आलेल्या मुलांना भिंतीच्या खोंडीला टांगलेली मुखवटे काढायला लावली. मोठमोठ्या लाकडी संदुकातून मुलांनी उंदराने कोरतरलेले व काही घडीनं विरलेले कपडे काढले. आभूषणे व साऱ्या वस्तू काढल्या. तलवारी, धनुष्यबाण, शंख, बऱ्याच वस्तू सारे बाहेर पडले. श्रीकांतला घाम फुटला. एका उघड्या संदुकात तळाशी फोटो होते, 2 सारखेच. रावसाहेब कोण, भाऊसाहेब कोण? नजरेसमोर त्याचा चेहरा तरळला. फोटोतील चेहऱ्यात व आपल्या चेहऱ्यात अपुऱ्या अंधारी उजेडात तो पडताळा करून पाहत होता. माणसाला एकदा का मूळ कळलं तर मूळ शोधण्याचा लवलेशी त्याच्या मनात येत नाही. पण मूळ माहीत नसलं वा सांशकता असली की सार अस्तित्वच धुंडाळत राहतं धमनीतील. निला शिरात ताणत रक्ताचा रेणू अणू सार उफाळतं. अगदी न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन सहित त्यांच्यावरील धन ऋण भार असो व भार नसो. या तळघरात,
या वाड्यात घडलेल्या घटनांचा का आपण ससेमिरा करावा? हासील काय? रगेल रांगडा स्वभाव नाहीच आपला. रमाकांत सांगळे ते तरी कुठं आठवतात? पण त्यांचा सालसपणा का आला असावा आपणात? ही चंदन अक्का बडबडत होती की रमा आमचा निर्मोही. लग्न करूनही 2-3 वर्ष तो वंदना शिवलाही नाही. हे कोणतं नातं? पती पत्नी, आते भाऊ मामे बहीण, पण मग लग्न का? किती उदात्त विचार असावेत त्यांचे. आंब्याची डाली नासवून नंतर ढुंकूनही न पाहणारे वाड्यातलं हे नीच रगेल पण कुठं? आपण कोणत्याकडे झुकावं? रावसाहेब, भाऊसाहेब, भैयासाहेब, अक्का, रमाकांत सांगळे, वंदनाबाई आई, आपणा सदा नाना एसा दगडू सर हे आपले वाटतात. पण वाड्यातील अक्का का वाटत नाही जवळची? रोज मायेनं जेवण घालणारी वात्सल्य मूर्ती. भैयासाहेब शिकवत राहिले, पालन पोषण करत राहिले, तरी त्यांचं आपल्या मनातील स्थान पक्क. एक संस्था चालक म्हणूनच हल्ली, अक्का वाड्याची मालकीन म्हणूनच. कोणता झेंडा हाती घेऊ? झेंड्यातील कुसुंबी रंग भावतो. त्या दरपट कुबट तळघरातही त्याला श्रावण सरीचा गारवा जाणवला. क्षणासाठी पुन्हा तळघरातल्या किंकाळ्या, जळालेले देह, एकमेकांना लिंपण्यासाठी मृत्यूलाही अलिंगणारे लिप्सेने मूर्छित देह सरकत येत आहेत आपणास स्वीकारण्यासाठी. मानवाच्या हातून चुका होतात. काही मुद्दाम करतात, काहीच्या हातून अजाणतेपणी होतात, काहींच्या हातून भावनेच्या भरात, तर काहींच्या हातून झालेल्या चुका निस्तरतानाही चुका होतात. पण त्याचा परिणाम स्वतःसोबत दुसऱ्यांनाही भोगावे लागतात. चूक असो वा नसो. श्रीकांत रमाकांत सांगळे, चूक तुमची असो वा नसो, पण निदान जे निस्तरता आहेत त्यांना स्वीकारा का नाकारा. पण हा भोग तुमच्या भाळावर सटवाईनं वाढून ठेवलाय भोग. अगदी अश्मा लपवता धुंडाळा जाईल तोवर. गावात सारा बभरा झाला. जो तो श्रीकांतकडे नवीनच नजरेनं पाहू लागला. श्रीकांतला अजून उलगडा होईना. भैया साहेब यांनी गोपाल शेठकडे काय धमाका केला त्याचा. ललित धूमधडाक्यात झाला. सूत्रसंचलन श्रीकांतलाच करावं लागलं. ललितच. इतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वेगळं व हे पूर्णतः वेगळं. तरी ते त्यानं आपल्या कौशल्यानं केलं. त्यास प्रभू रामचंद्राची भूमिका करण्याचा खूप आग्रह झाला, पण त्यानं तो थरथरत नाकारला. ललितमध्ये हंसा पोस्टमनने प्रधानाची भूमिका पार पाडली आणि तो वेगळ्याच घटनेनं छापऱ्यात प्रसिद्ध झाला. ती कथा आगळीच. ललितमधील राजदरबार व त्यातील संवाद. प्रधानजी, आज्ञा महाराज. प्रधान म्हणला. हंसा पोस्टमन आपलं पोट सावरत. राज्यात काय चाललंय? महाराज, राज्यात आनंदी आनंद. चोरांचा बंदोबस्त झालाय. आता एकही चोरी घडत नाही महाराज. हंसा पोस्टमन प्रधानाच्या भूमिकेतून ललित पुढे सरकतोय. त्याचवेळी गावातीलच चोरांनी संधी साधली. सारा गाव ललितच्या ठिकाणी व हंसा पोस्टमनी प्रधान म्हणून दरबारात हजर म्हणून चोराने हंसा पोस्टमनचं घरच फोडलं. हंसा पोस्टमनचं सारं घर साफ केलंच, पण पोस्टाची पेटीही फोडली. किरकोळ पैशाची चिल्लरही सोडली नाही. दरबार आटोपत व ललित अगदी राम रावण युद्ध होई पावे तो सरकवत हंसा प्रधान व त्याची बाई घरी परतली आणि बोभाटा उठला. साऱ्या छापऱ्यास जागरण होतं तरी हसून हसून पुरेवाट झाली. प्रधानाचंच घर लुटलं चोरांनी. त्यानंतर हंसा पोस्टमन डाक वाटताना दिसला रे दिसला. गल्लीतून टार्गेट मुलं जोरानं बोलत. प्रधानजी, आज्ञा महाराज. काय चाललंय आपल्या राज्यात? महाराज, चोरांचा सुळसुळा झालाय. राज्याच्या प्रधानाचंच घर फोडलं जातंय महाराज. आणि मग जोराचा हशा आणि हंसाचा शिव्या देत पाठलाग. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.